कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या काही बोगस प्रती आता बाजारात आल्या आहेत। त्यामुळे संबंधित लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पानसरे कुटुंबियांच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। शिवाजी कोण होता या पुस्तकात महाराजांचा एकेरी उल्लेख झाला असा दावा करून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत अंबी यांना धमकावलं। तो वाद गेले 2 महिने महाराष्ट्रात गाजत आहे। आमदार गायकवाड यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। हे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका नवीन वादाला तोंड फुटलंय। पुण्यातील मधुश्री पब्लिकेशनचे प्रकाशक शरद अष्टेकर यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाची पुनर्छपाई केली आहे। त्यामध्ये पानसरे यांच्या पुस्तकातील मूळ मजकुरात बदल करून स्वतःचा संदर्भहीन मजकूर पुस्तकात घुसडला आहे असा आरोप श्रीमती उमा पानसरे, स्मिता पानसरे आणि प्रकाशक प्रशांत अंबी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। या प्रकाशकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्मिता पानसरे यांनी सांगितलं। अशी गोष्ट आहे की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्वतः जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे। ती मोडतोड केवळ त्यांच्या आशयाची नाही तर इतिहासाचा पण विपर्यास करणारी आहे आणि पानसरेंच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। शरद आष्टेकर यांच्याप्रमाणे अन्य काही प्रकाशक संस्था सुद्धा अशा प्रकारे बोगसगिरी करत आहेत। त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल खोटी माहिती पसरवली जाते। तसंच हिंदू मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण होतीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डागाळली जाते असं प्रकाशक प्रशांत अंबी यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, दिलीप पोवार, रघुनाथ कांबळे, आरती कांबळे उपस्थित होत्या।